Hello friends and our YouTube family. Welcome to our channel न्यूट्रिनेशन इंडिया. तुमचं सर्वांचं आपल्या ह्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. तर तुम्ही बघत असाल की काही दिवसांपासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत नाही आहेत. तर त्याच्या मागचं काय कारण आहे? काही गोष्टी घडल्या त्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. बिकॉज हे गोष्टी एक लेसन कोणाला ठरू शकतो की हा लेसन आपण गोष्टी इग्नोर नाही केल्या पाहिजे. काय घडलं हे एक्झॅक्टली मी तुम्हाला आता सांगणार आहे. खरं तर 26 जानेवारी पासून दररोज आपल्या चॅनेलवरती एक व्हिडिओ द्यायचा हे मी ठरवलं होतं. पण हे ठरवल्यानंतर मी दररोज व्हिडिओ सुद्धा पोस्ट करत होती. गेल्या फक्त 1 आठवड्यापासून मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे. बट मी दररोज व्हिडिओ पोस्ट करत होती. टोटल व्हिडिओज आपल्या चॅनलवरती 97 झालेले आहेत. तर ते करत असताना त्याच्या पाठीमागे किती मेहनत आहे आणि किती कष्ट आहे हे मला आता जाणवतं आहे. ते आधी मला यूट्यूब जेव्हा मी स्वतः करत नव्हती पण इतरांच्या बघायची, तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला नाही कळत की यूट्यूब करणं खूप इझी वाटतं, की खूप इझी आहे, फक्त व्हिडिओ टाकायचा, शूट करायचा आणि टाकायचा आहे. पण तसं नसतं. खूप त्याच्या मागे मेहनत असते. ते काय मेहनत असते? एकतर माझा चॅनल हा एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. एज्युकेशनल टॉपिक्स मी शेअर करते. बेबी फूड शेअर करते. तर एज्युकेशनल टॉपिक शेअर करत असताना टॉपिक शोधायचे असतात. त्या टॉपिक्सवरती स्टडी करायचं असतं. त्या टॉपिकचा कंटेंट बनवायचा असतं. तो कंटेंट बनवून त्याचे ॲनिमेशन्स बनवायचे असतात. ते ॲनिमेशन्स बनवल्यानंतर त्याचं एडिटिंग करायचं असतं. एडिटिंग केल्यानंतर त्याला पोस्ट करायचं असतं यूट्यूबला. ते पोस्ट करण्यासाठी सुद्धा हाफ एन आवर द्यावा लागतो. बिकॉज नुसता व्हिडिओ टाकला म्हणजे पोस्ट करणं नाही होत. तर त्याचं टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग्स, मेटा टॅग्स हे सगळ्या गोष्टी करेपर्यंत ऑलमोस्ट हाफ एन आवर टू 1 आवर हा आपल्याला फक्त पोस्टिंगसाठी द्यावा लागतो. आणि एक व्हिडिओ, एक शॉर्ट बनवण्यासाठी ऑलमोस्ट 1 डे कंप्लीट द्यावा लागतो. हे मला आधी ह्या गोष्टी खूप इझी वाटत होत्या, की यूट्यूब करणं हे काय इझी आहे. यूट्यूबमध्ये कंटेंट क्रिएशनमध्ये खूप पैसा आहे. पण त्याच्या मागे तितकीच मेहनत आहे. हे प्रत्येक जण जो यूट्यूब करतो त्या प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे, की यूट्यूब इज नॉट इझी. इट्स मोर डिफिकल्ट दॅन अ जॉब, नॉर्मल रुटीन 9 to 5 जॉब. आधी तर आपल्याला व्ह्यूज येत नाहीत. यूट्यूबवरती आपण कितीही चांगलं कंटेंट बनवलं, लोकांना ते कनेक्ट होण्यासाठी आणि आपला चॅनल बघण्यासाठी, आपण फेमस होण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. यूट्यूब लगेच ग्रो होत नाही. 1 ते 2 वर्ष कम्प्लिटली विदाउट एनी पे तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती काम करावं लागतं. आणि प्लस तुम्ही मेहनत करत असतात, बट तुम्हाला त्या गोष्टीचा पे मिळत नाही. हे सगळं मी फक्त माझं एक पॅशन आहे. मला एज्युकेशन द्यायला आणि माझं नॉलेज शेअर करायला हे खूप आवडतं. त्यासाठी मी हे यूट्यूब चॅनल माझा ओपन केला आहे. ऑब्व्हियसली की पैसे कमवणं ही सुद्धा एक प्रायोरिटी आहे. बिकॉज आजकाल पैशाशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. हे मी खोटं बोलणार नाही. जे सत्य आहे तीच गोष्ट आहे, की पैशासाठी सुद्धा हे यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे. बट एज्युकेशनल कंटेंट लोकांना काहीतरी व्हॅल्यू मिळायला पाहिजे, त्यासाठी मी हा चॅनल ओपन केला आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस होता, वर्क स्ट्रेस होता, की दररोज काम करायचं, दररोज नवीन कंटेंट बनवायचा, ॲनिमेशन्स बनवायचे, त्याचे एडिटिंग करायचे, प्लस रेसिपी शूट करायच्या. रेसिपी शूट करायला 2 अवर्स लागतात ॲटलिस्ट. ते रेसिपी शूट करून त्याच्या एडिटिंग करायचे, त्याचे थंबनेल्स बनवायचे, डिस्क्रिप्शन, ह्या सगळ्या गोष्टीला पूर्ण कंप्लीट 1 वीक द्यावा लागतो. बिकॉज हे सगळ्या गोष्टी मी एकटी करते. बॅक एंडला कोणीही माझ्यासोबत हे नसतं सपोर्टला. शूटिंग सुद्धा मीच करते, एडिटिंग सुद्धा मीच करते, थंबनेल सुद्धा मीच बनवते. माझ्याकडे कोणीही पर्सन नाही आहे सध्या. मी एकटी सगळ्या गोष्टी ह्या करत असते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा स्ट्रेस होता. आणि प्लस हे सगळं गोष्ट करायला किती वेळ लागायचा माहिती आहे तुम्हाला? मी हे सगळ्या गोष्टी करून सकाळी 4 वाजेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. मी 4 वाजता डेली दररोज झोपायची. आणि हे करत असताना मला सर्दीचा ऑलरेडी त्रास आहे. तर मी सर्दी मला व्हायची. आणि सर्दी झाल्यावरती मी नॉर्मल जे मेडिसिन्स आहेत ते घेत होती. पण प्रॉपर रेस्ट भेटत नव्हता मला. स्ट्रेस होता आणि प्लस सर्दीचं रूपांतर हे माझ्या सायनसेसमध्ये झालं. सायनस सुद्धा होता.
पण कधी सिव्हिअर सायनसचा प्रॉब्लेम्स मला कधी आले नाही. नॉर्मल मेडिसिन्स घेऊन माझं ते रिलीफ व्हायचं. कधी जास्त त्रास झाला नाही. मला तेव्हा काही स्ट्रेस नव्हता आणि जेव्हा जॉब करत होती तेव्हा सुद्धा इतका स्ट्रेस नव्हता जेवढा आत्ता आहे. मग त्याच्यानंतर मी डॉक्टरकडे गेली. ऑलमोस्ट 1 मंथ मला सर्दी आणि सगळं फिवरिश वगैरे, ब्रीथिंग डिफिकल्टी, माझ्या राईट नोजला सायनसचा त्रास झालेला. राईट नॉस्ट्रिलला मला कंटिन्युअस कफ येत होता, सिक्रिशन्स येत होते आणि ब्रीथिंग डिफिकल्टी राईट नोजमधून होत होतं. त्या गोष्टी मी फक्त इग्नोर करायची की नाही आता होईल, मेडिसिन्स घेऊन रिलीफ भेटेल, आपण डॉक्टरकडे जाऊ. तर मी असं करत करत 1 महिना असा पुढे ढकलला बिकॉज मला टाईमच नव्हता भेटत की मी डॉक्टरकडे जाऊ आणि मेडिसिन्स वगैरे घेईल. बिकॉज मला नुसतं कॉन्टेंट क्रिएशन नव्हतं करायचं, तर माझ्याकडे एक बेबीची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आहे. घरात एक छोटासा 2 इयर्सचा बेबी आहे माझा, त्याचा पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मला ही गोष्ट करते आहे YouTubeचं. ते गोष्ट केल्यानंतर मला मग डॉक्टरांना दाखवलं, तर डॉक्टरांना पॉलिप्स दिसले माझ्या नोजमध्ये. त्यासाठी त्यांनी मला, ते सिव्हिअर असल्यामुळे मला त्यांनी सजेशन दिलं की तुम्ही सिटी स्कॅन करा. सो मी सिटी स्कॅन केलं. सिटी स्कॅनमध्ये मी तुम्हाला रिपोर्ट्स दाखवते. माझे सिटी स्कॅनचे रिपोर्ट्स आहेत, जे मी काढलेलं आहे, सिटी स्कॅन केलेलं आहे, ज्याच्यात काय आले आहे ते. सिटी स्कॅन केल्यानंतर माझी हे सगळ्या धावपळीमध्ये मग माझे व्हिडिओज मी विचार केला की आता नाही, आता थोडंसं आपण थोडं रेस्ट घेतला पाहिजे. सिटी स्कॅनच्या रिपोर्ट्समध्ये मला क्रॉनिक फंगल सायनसायटिस आलेलं आहे. ते क्रॉनिक फंगल सायनसायटिससाठी मी लास्ट 1 वीक पासून ट्रीटमेंट घेत आहे डॉक्टरकडे. आधी पॉलिपसाठी घेत होती, बट त्याच्यानंतर मी सिटी स्कॅन केला, पॉलिप श्रिंक पॉलिप मेडिसिनने जातं की नाही बघितलं आणि मग त्याच्यानंतर सिटी स्कॅन वगैरे केला. ते आता त्याच्यासाठी मला डॉक्टरांनी सर्जरी सजेस्ट केलेली आहे. ती कदाचित मी नेक्स्ट मंथमध्ये करेल बिकॉज माझ्या बेबीचं पण रुटीन मला सांभाळून सगळ्या गोष्टी करून मला सर्जरीसाठी मी जाणार आहे. असंच मी डायरेक्टली सर्जरीसाठी नाही जाणार आहे. प्लस फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज पण आहेत. फायनान्शियली ऑलमोस्ट ह्याचा खर्च 6 डिजिटमध्ये आहे. सो ते सुद्धा मला मॅनेज करायचं आहे बिकॉज मी अर्निंग करत नाही आहे. मी सध्या घरीच आहे. मी जॉब करत नाही आहे आणि यूट्यूबपासून अजून माझं चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं आहे. सो माझ्याकडे कोणतेही मनी सोर्सेस नाही आहेत. सो मी फायनान्शियल थोडा स्ट्रेस आहे. त्यात माझं शूटिंग करायची जी लाईट होती ती सुद्धा तुटलेली आहे. ती मी पण तुम्हाला दाखवते. त्यामुळे ती लाईट सुद्धा मला घ्यायची आहे. त्यामुळे मी आता थोडासा विचार केला की थोडासा आपण रेस्ट घेऊया. स्ट्रेस जेवढा देणार तेवढा ते हीलिंग प्रोसेस असते बॉडीची ती डिले होणार. मग माझ्या कामाला अजून डिले होत जाणार. त्यापेक्षा मी आधी प्रॉपरली रिकवर होईल आणि मग मी व्हिडिओसाठी स्टार्ट करेल. पण मी थोडं काम दररोज करणार आहे. जसं मी आधी फुल फ्लेजने काम करत होती तेवढं फ्लेजने नाही काम करता येणार. थोडंसं माझी इंटेन्सिटी कमी असेल, बट थोडंसं काम करणार आहे. हे प्लॅटफॉर्म मी सोडणार नाही आहे बिकॉज आय लव्ह टू डू धिस वर्क. हे कारण की याच्यामध्ये मला एज्युकेशन द्यायला आवडतं आणि त्याच्यामधून जे काही प्रेम तुम्ही लोक देतात ते मला आवडतं. व्ह्यूज येत नाही, बट जेवढे काही व्ह्यूज येतात, जेवढे लोक बघतात, जे लोक लाईक्स करतात, ते लोक मला म्हणजे ते एक मला मोटिवेशन भेटतं. थोडेफार सबस्क्रायबर्स वाटतात, ते एक थोडं मला मोटिवेशन भेटतं. त्यामुळे मी हे गोष्ट करणार आहे आणि करत राहणार आहे फ्युचरमध्ये सुद्धा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला माझा ह्या आजाराबद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवेल. आणि माझं हॉस्पिटल प्रोसेस काय आहे, काय ट्रीटमेंट दिली आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला एक असा व्हिडिओ बनवून दाखवेल, म्हणजे व्हिडिओज बनवेल एज्युकेशनलसाठी, तुम्हाला नॉलेज भेटण्यासाठी की कसं असतं, हॉस्पिटल प्रोसेस काय असते, परत हा आजार काय आहे, क्रॉनिक फंगल सायनसायटिस काय आहे, त्याची कोणती सर्जरी असते, मग त्या सर्जरीचे काय साईड इफेक्ट्स असतात, त्याचं ट्रीटमेंट काय असते, ह्या सगळ्या गोष्टी असतात. फायनान्शियल किती खर्च येतो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. जर तुम्हाला ही गोष्ट पाहिजे असेल तर मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा.